अनिता तिच्या सासूला खूप बोलत होते. मिक्सर बिघडवला म्हणून कुसुम हे सगळं ऐकत होती. सासू आणि सासरे खाली मान घालून गप्प बसले होते, कारण असं अचानक त्यांच्या वाटेला हा अपमानकारक क्षण येईल असं कोणाला वाटलं नव्हतं. आणि आता अनिता म्हणाली, मामा लवकरात लवकर तो मिक्सर दुरुस्त करून आणायचा. मला काहीही सांगायचं नाही, कारण मी उकळामध्ये मसाला कुटणार नाही. तुम्हाला बिन मसाल्याचं जेवण खावं लागेल. आता पिंट्या तर हात मोडून घरात बसला होता आणि अनिताच्या हट्टामुळे एका बाजारी सासऱ्यानं तो मिक्सर दुरुस्तीसाठी नेला आणि तो आता दुरुस्तही होत नव्हता. त्यापेक्षा नवीन घेतलेला बरा, असं दुरुस्त करणारा माणूस म्हणाला. या मिक्सरची कंपनी खूपच हलकी आहे. पण मग सासऱ्यानं विचार केला की आतापर्यंत सगळ्याच बायका कुठे मिक्सर वापरत होत्या, पाट्यावर आणि उकलीतच मसाला कुटायच्या. मग हिला काय होतंय मसाला उकळत कुटायला, असं म्हणून ते परत आले. सासू म्हणाले, अहो काय झालं, मिक्सरचा आणला की नाही? आणि चेंगूट सासरा म्हणाला, मरू दे तिकडे, तो दुरुस्त होत नाही आणि नवीन घ्यायला 7-8 हजार रुपये कुठून आणायचे? एकतर पिंट्याच्या या दुखापतीमुळे पैसा गेला आहे, शेतातलं कामही थांबलं आहे, मलाही शेतातलं काम होत नाही. मग असा हिच्या चैनीवारी पैसा नासायचा का? आणि दिवसभर ही फॅन खाली TV बघत असते, फ्रीजमधलं पाणी पिते आणि मिक्सर वापरते. आणि लाईट बिल किती येते ते काही नाही. तिला म्हणावं मसाला हाताने कूट, आणि हे सगळं अनिताने ऐकलं आणि पुन्हा ती थैमान घालायला लागली. आता सासू सासरे खूपच चेंगट होते. ते तिचं ऐकत नव्हते. आयुष्यभरासाठी त्यांनी पोटाचा चिमटा घेऊन कंजूसी करून